नमस्कार मंडळी, वेलकम टू माय व्लॉग. सो आज आम्ही चाललेलो आहोत मस्तपैकी फिरायला. फिरायला कुठे म्हणजे वाराणसीला आणि चक्क 1-2 दिवसासाठी नाही, 6 ते 7 दिवसासाठी. इथून पहिले आपण जाणार आहोत मुंबई डोमेस्टिक एअरपोर्टवर, कारण आम्ही जातो आहोत फ्लाईटनी. सो चला आता निघूया रावेतवरून. खूप लवकरची फ्लाईट आहे, 8 वाजताची फ्लाईट आहे. त्याच्यामुळे खूप लवकर निघतोय. बसूया गाडीत. येस, मी बसते पहिले. येस, सो निघूया आता. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. अजून काहीच उजाडलेलं नाही आहे. सगळीकडे अंधार आहे, कारण आम्ही खूप खूप सकाळी सकाळी निघालोत, म्हणजे अगदी पहाटे. आणि पोचलोय, सगळं व्यवस्थित फॉर्मॅलिटीज वगैरे कंप्लीट केल्या आणि शेवटी बसलोत वेट करत फ्लाईटचा. मस्त चहा घेतला, 100 रुपयाचा चहा होता. सोबत ठेपले आणले होते, ते खाल्ले. पण एक खूप छान गोष्ट झाली आमच्यासोबत, की म्हणजे छान अशी नाही, इंडिगोने आम्हाला हे फ्रीबीज दिलेत, ज्याच्यात 2-3 गोष्टी आहेत. ठीक आहे, पण हे का दिलेत माहिती आहे का? कारण फ्लाईट डिले झाली आहे. 1.5 ते पावणे 2 तासांनी आमची फ्लाईट डिले झाली आहे, कारण वाराणसीमध्ये धो-धो पाऊस पडतोय आणि टर्ब्युलन्स नको यायला, म्हणून फ्लाईट डिले झाली आहे. पण ठीक आहे, आपण हे फ्रीबीजमध्येच खुश होऊया. थोडी वाट अजून बघायची आहे, पण हे ट्रेल मिक्स खात आणि अजून काहीतरी आहे त्याच्यामध्ये. येस, क्रॅनबेरी आणि ऑरेंजचा प्रोटीन बार आहे. तो पण खाऊया, फ्रुटी पिऊया आणि मस्तपैकी वाट बघत बसूया. माझं पॅकेट मला वेगळं दिलंय, त्यांचं वेगळं दिलेलं आहे. सो त्यांचं ते खातील, माझं मी खाणार आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला? आणि इकडे-तिकडे एअरपोर्टवरती काही गोष्टी खाण्यापेक्षा अरबट-चरबट हे खाल्लेलं बरं आहे ना. मस्तपैकी ड्रायफ्रुट्स आहेत, सगळे सीड मिक्स आहेत, त्याच्यामध्ये प्रोटीन बार आहे. अजून काय पाहिजे? छान काम केलं इंडिगो. थँक यू. ह्यांचं मस्त चाललंय. आपलं आपलं पिक्चर बघतात आहेत, कुठलातरी मूव्ही चालू केलाय, हेडफोन्स लावलेत, मस्तपैकी निवांत वाट बघत बसलेत. मला बोर होतं इथे, इथं बघायला मला काही आवडत नाही. पण ठीक आहे, थोड्याच वेळाची गोष्ट आहे. येस, नाव इट्स टाइम टू बोर्ड. आय एम सो एक्सायटेड, सो एक्सायटेड, कारण खूप दिवसांपासूनची इच्छा होती वाराणसीला जायची. आणि आता आपण करूया फ्लाय. टेक ऑफ करून जेव्हा वरती आलोत आणि आता हे खाली अशी छोटी छोटी घरं बघतात, किती मस्त वाटतं ना. हे असे ढग आपल्याला पास करतात, मस्त असे बाजूनी जातात, म्हणजे किती छान वाटतं. फायनली वाराणसीमध्ये लँड केल्या केल्या हे असे काही बिल्डिंग्स दिसत आहेत. काय छान दिसत आहेत हे, म्हणजे असं वाटतंय की हो, कुठल्या तरी हिस्टॉरिकल प्लेसवरती आलोय. म्हणजे छान यार, खूप छान केलंय हे. मला खूप आवडलं. असं पाहिजे, पुण्यात पण असं कुठेतरी केलं पाहिजे लोकांनी. एक पूर्ण सोसायटी अशी करा बरं कोणीतरी. माझं चॅलेंज आहे. करून दाखवा मला. आणि आता आपण जाऊया आमच्या पुढच्या 6 दिवसांच्या स्टेवर. सो जे हॉटेल आम्ही केलंय ते असं आहे. छान आहे. बेसिक हॉटेल आहे, बेसिक रूम आहे. ओके, ओके, म्हणजे छानच आहे. ओके, ओके पण नाही म्हणता येणार. पण छोटीशी रूम आहे. इथे जास्त जागाच नाही आहे, म्हणजे असं फिरायला वगैरे जागाच नाही आहे इथे. फक्त बेड वगैरे असं बेसिक. सो आत्ता आम्ही तयार झालो आहे का. खूप झोपलो होतं, डोळे झाले होतं. आणि आता काल भैरवनाथ मंदिरात. सो दाखवतो तुम्हाला कसं मंदिर आहे. आम्ही भरपूर मिस केलं आजचं शूट. चला त्याला बोलू. भरपूर शूट मिस झालेलं आहे, कारण की आम्ही दोघं खूप थकलेलो, फ्लाईट डिले झालेली आहे आणि पोहोचलो. बट सेफ हॉटेल वगैरे छान आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. बट या वी आर देअर. आणि आता चाललो आहे आम्ही काल भैरवनाथ मंदिरात. चलो, सी यू गाईज. सो कालभैरव मंदिराच्या इथे जायला तुम्हाला टुकटुक वगैरे मिळतील. आम्ही 20-20 रुपयामध्ये टुकटुक केली, जो आम्हाला सोडणार आहे एक्झॅक्ट कालभैरव मंदिरच्या गेटच्या समोर. चला. सो आलेलो आहोत कालभैरव मंदिरच्या एक्झॅक्ट गेटच्या समोर. ही मोठी कमान दिसेल तुम्हाला. इथून आत पण आपल्याला 1 किलोमीटरपर्यंत चालत जायचं आहे. म्हणजे ॲक्च्युली इथे ना खूप जास्त गाड्या, गर्दी, म्हणजे कधी काही-काही ठिकाणी तर चालायला पण जागा नाही आहे. पण ठीक आहे. हा जो रोड आहे,
इथूनच आपण जाऊ. बघा पानची दुकानं. बाबा इथे बनारसमध्ये ना सकाळ झाली की पान जे सुरू होतं ते रात्री झोपेपर्यंत पान चालतं. पण ठीक आहे. इथे भरपूर सारे शॉपिंगचे ऑप्शन्स आहेत. मजा येते. 1 किलोमीटर चालत जायचं आहे अजून. पण हे असं रंगीबेरंगी साड्या बघत आणि छान आहेत बरं का, सिल्कच्या मस्त आहेत, वेगवेगळे पॅटर्न्स आहेत. छान वाटतंय. हे पर्सचं वगैरे दुकान पण आहे. बांगड्यांची दुकानं आहेत. देवाच्या सामानाची पण दुकानं आहेत भरपूर सारे. खाण्यापिण्याची तर खूप ऑप्शन्स आहेत. खूप म्हणजे खूप. असे रस्त्याने नुसते हॉटेल्सच हॉटेल्स आहेत. साड्यांचे आणि खाण्याचे. खूप जास्त व्हरायटी आहे. सो येस, जाऊया आणि कालभैरवचं दर्शन घेऊया. हे आहे कालभैरवचं मंदिर. लाईन तशी छोटीशीच होती, पण दर्शन घेऊया आणि पुढे आपण मनकर्णिका घाटाकडे जाताना हे असं एक पलंग तोड म्हणून मिठाई आहे. त्याचं शॉप लागलं म्हणून मला जस्ट ट्राय करायची इच्छा झाली. म्हटलं करूया तर. ₹150 एवढीसा बाऊल आहे. हा जो कुल्हडवाला बाऊल आहे ना, हा ₹150 पण टेस्ट वॉज टू गुड. मग मनकर्णिका घाटावर गेलोत आणि ते झालं. ते बघून झालं आणि त्याच्यानंतर ना बाजूबाजूनेच हे जे आहे हे काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या समोरचा घाट आहे. सो आम्ही ह्या घाटावरती आलो. इतकं पीसफुल वाटत होतं रात्रीचं एकदम असं शांत नदी, पाण्याचा आवाज नाही, काही नाही. खूप मस्त वाटत होतं. आणि असंच घाटाघाटावरतून चालत असं ललित घाट वगैरे असं घाटाघाटावरूनच चालत एंडला येतं अस्सी घाट आणि तिथेच आहे गदोलिया मार्केट. एक्झिट इथूनच आहे तुम्हाला. आणि एक्झिट केलं मस्तपैकी एका ठिकाणी जेवण केलं आणि छान रूमवरती जाऊन झोपलो कारण खूप थकलेलो होतो. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.